लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून महायुती अद्यापही सावरलेली नाहीये। आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्यास महायुतीला फटका बसेल असं म्हटलं जात आहे। त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील या सगळ्या विरोधानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे। त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। तिसरी आघाडी आली तरी काही फरक पडणार नाही। आला तर नक्की त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह अँगलने आम्ही विचार करू। अजित पवारांना सुद्धा काही लोकांना टार्गेट करण्याची सवय लागलेली आहे। राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। यामागचं कारण म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित एमआयएमला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पावलं टाकत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। कुठल्याही प्रकारचा असा संकेत किंवा कोणत्याही नेत्याकडून असा संदेश आलेला नाही आहे की अशा प्रकारचा अलायन्स होणार आहे। आला तर नक्की त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह अँगलने आम्ही विचार करू। अजित पवारांना सुद्धा काही लोकांना टार्गेट करण्याची सवय लागलेली आहे। अजित पवार आज नाराज आहेत, त्याचा चेहरा पडलेला दिसतो। अजित पवार आज इकडे गेलेत, काहीतरी गडबड आहे। अजित पवारांनी आज या बैठकीला उपस्थित नाही, काहीतरी गडबड आहे। हे जे काही त्यांच्याबद्दलचे वक्तव्य होतात हे मला वाटतं चुकीचे आहेत। अजित पवार जेव्हा निर्णय घेतील ते ठामपणे घेतील, म्हणून आज अजितदादाबद्दलचे जे काही गैरसमज पसरवले जातात ते चुकीचे आहेत। अजितदादा हे महायुती बरोबर आहेत आणि महायुती बरोबरच येणारी विधानसभा लढणार आहेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलंय। आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच ट्रेंड राहणार असल्याचं विविध सर्व्हेमधून समोर आलंय। त्यामुळे वंचित एमआयएम आणि राष्ट्रवादीची तिसरी आघाडी करण्याच्या दृष्टीनं महायुती पाऊलं टाकत असल्याचं बोललं जातंय। तिसरी आघाडी झाल्यास मवियाच्या मतांची फूट होऊ शकते असा कयास बांधला जातो। कुणी आपली आघाडी निवडणुकीमध्ये उभी करू शकते, त्याच्यामुळे काही परिणाम होणार नाही। कसं आहे, आमची जी महाविकास आघाडी आहे सर्व पक्ष एकत्र आहे। ही सत्ताधारी पक्ष त्याच्या विरोधात आम्ही लढतोय आणि तिसरी आघाडी आली तरी काही फरक पडणार नाही। अनेक लोक इच्छुक राहतात, आपल्या आघाड्या करतात आणि त्या निमित्तानं निवडणुकीला सामोरे जातात, पण त्यांना यश किती प्रमाणात मिळतं हे सर्वांना कल्पना आहे। हे सगळं स्वप्न आहेत, हे सगळं असं काहीच चर्चा नाही। आम्ही महायुतीचे आहोत। आम्ही महायुती म्हणून आम्ही अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब असा हे तिन्ही नेते मिळून, इतर जे आमचे सहयोगी पक्ष आहेत हे सगळं मिळून महायुतीचे उमेदवार आपण उभा करणार आहोत। ते दादांनी कालच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे। आणि काय असा प्रकारचा काय हे जे तिसरी आघाडी, आम्हाला तिसरी आघाडीची आवश्यकता नाही। आमची महायुती भक्कम आहे, ताकदवर आहे आणि त्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। दरम्यान वंचित एमआयएम आणि राष्ट्रवादी यांच्यातील तिसऱ्या आघाडीला मंत्री छगन भुजबळांचा विरोध असल्याचं समजतंय। त्याच पार्श्वभूमीवर अस्वस्थ छगन भुजबळांनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। भाजप अजित पवारांवर तिसऱ्या आघाडीसाठी दबाव आणत असल्याची चर्चा आहे। भुजबळांना भाजपापूरक ठरवणारा तिसरा गेम खेळण्यात रस असण्याची शक्यता कमी आहे। भुजबळ हे महत्वाकांक्षी आणि आक्रमक नेते आहेत। पक्षांतर्गत विरोधकांना भाजपलाही आपल्याला पर्याय असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो। शरद पवारांसोबत जाणं राज्य पातळीवरील सत्ता आणि पुढच्या पिढीच्या पुनर्वसनासाठी फायद्याचं ठरणार आहे। हा राजकारणाचा विषय नाही आणि मला जे सभागृहात झालं, जे काही लोक बोलले ते मी तिथे बोललो आणि मी मग परत तुम्हाला सांगतो ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची। राज्य शांत राहिलं पाहिजे, गोरगरिबांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। मला भुजबळ साहेबांचा आतापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही, आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये।
छगन भुजबळ असा कुठलाही निर्णय घेणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ वारंवार आपल्याच सरकारला धारेवर धरत असतात. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी न मिळणं, मग राज्यसभेलाही संधी न दिल्यानं भुजबळांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे भुजबळ अजित पवारांची साथ सोडू शकतात अशा चर्चा रंगू लागल्या. आम्ही राजकारण जरतरवर करत नाही. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. आम्ही राजकारण फार गांभीर्याने घेतो आणि आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही. आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो. त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल. कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही. साहेब ज्येष्ठ नेते आहे, त्याच्यामुळे परवानगीचा प्रश्न त्याच्याकडे येतच नाही. प्रत्यक्षात ज्यावेळेला त्यांची माझी भेट होईल त्यावेळेला मी या वतीमध्ये खुलासा करेन. धन्यवाद. मला या विषयावरती काय माहिती कल्पित निराधार बातम्या आहेत. खरं तर रविवारी बारामतीच्या मेळाव्यातून छगन भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. मात्र 24 तास उलटत नाही तोच भुजबळ पवारांच्या भेटीलाही पोहोचतात. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय चालू आहे? खरंच वंचित MIM आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार का? तसं झाल्यास भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे परतणार का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.